So good morning everyone and welcome to the next lecture of our permutations and combinations. And yesterday we have written all the theory of the permutation जो सर्कुलर तक अपन ने लिख के लिखा रखा है पूरा जिस जो अभी तक अपन डिटेल में पढ़ेंगे. यस, सो स्टार्टिंग विद द बेसिक. yesterday अपन ने एक फॉर्मूला लिखा था परमुटेशन का. लेट्स चेक इट आउट. what was that formula? Yes, here is that n factorial upon n minus r factorial. yes, p npr का एक्सपान्शन. येस, पहा लक्षात घ्या एकदम सिंपल वे मध्ये एनपीआर हा कसा फॉर्म केला जातो हे तुम्हाला काही लोकांना कळलं. एनपीआर म्हणजे काय नेमका पहा. सपोज मला माझ्याकडे 10 गोष्टी आहेत आणि 10 पैकी मला फक्त 4च काय करायच्यात अरेंज करायच्यात. एव्हरीवन लक्षात घ्या, मला काय करायचं 10 पैकी 4. आता 10 पैकी 4 म्हणल्यावर 10 पैकी कोणत्याही 4 मी घेऊ शकतो ना. any 4 out of 2 out of 10. yes bachcho, so that is taken as 10c 10p4. yes, in case of arrangement we use permutation. yes bachcho, so आपण याला सॉल्व कसं करणार बांधो पहा. npr चा काय फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन n माइनस r फॅक्टोरियल. so this will be n कितना बच्चों मेरा 10 फैक्टोरियल डिवाइड बाय 10 minus 4 फैक्टोरियल. एकदम इजी. सो दिस इज हाउ वी एक्सपांड द फॅक्टोरियल नोटेशन. आता हे परवर्शन का फॉर्म्युला आणि हे सॉल्व करणं आता आपल्याला काय अवघड नाहीये. हे आता आपण पहिले 6.2 पर्यंत आपण हेच केलंय सर्व काही. प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन, प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन अजिबात विसरायचं नाहीये. मग सांगा जर आपल्याकडे अँड आला तर आपण काय करतो मल्टिप्लिकेशन, आणि जर आपल्याकडे ऑर आला तर आपण काय करतो ऍडिशन. याचाही आपण लवकरच वापर करणार आहोत, आजच करणार आहोत. येस, त्यामुळे जे काही जुन्या काळात झाले त्या अजिबात विसरायचं नाहीये. येस, चलो सो लेट स्टार्ट विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल सुरू केल्यावर तुम्हाला कळून जाईल की नेमकं आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये रिक्वायरमेंट काय आहे. येस, सो या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण शिकता शिकता पाहू. प्रत्येक गोष्ट मेकॅनिकल करण्यापेक्षा आपण थोडंसं त्याला एक्सपिरियन्स करू. So write down. Find n. Find n if np6 is to np3 is equal to 120:1. ओके, चलो आधी तुम्ही या दोघांना काय करतो फॉर्म्युलाच्या वे मध्ये लिहितो. सांगा माझा एनपीआर चा फॉर्म्युला एनपीआर इज इक्वल टू n फैक्टोरियल अपॉन n माइनस r ब्रैकेट कंप्लीट फैक्टोरियल. यस, सो मैं इसको कैसे लिख सकता हूँ, देखो यहाँ पे ऐसा n फैक्टोरियल अपॉन n माइनस 6 फैक्टोरियल इज टू n फैक्टोरियल अपॉन n माइनस 3 फैक्टोरियल इज इक्वल टू 120/1, या फिर इज टू 1 120:1. चलेगा बच्चों? ग्रेट. आता मी हा इज टू चा साइन कॅन्सल करतो, मल्टिप्लाय घेतो. सो इथं बनेल n फॅक्टोरियल अपॉन n माइनस 6 फॅक्टोरियल इनटू, अभी ये पलटी ह्याला पलटी बसेल पूर्णपणे. सो n माइनस 3 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 120, कारण की डिवाइड बाय 1 ला काही इज्जत नाही. बच्चो इथं इज टू चा साइन होता, इथं काय झाला मल्टिप्लाय झाला, म्हणून इथे पलटी बसली त्याला. सो n फॅक्टोरियल एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल. मग सांगा n माइनस 3 मोठा का n माइनस 6 मोठा? n माइनस 3 मोठा का n माइनस 6 मोठा? व्हेरी गुड, n माइनस 3 इज बिगर. आता तुम्हाला त्याची चांगल्या प्रकारे आयडिया आली आहे. ज्यांना आयडिया आली नाहीये त्यांसाठी परत सांगतो काय करा. जर का तुम्हाला n माइनस 3 मोठा का n माइनस 6 मोठा कळत नसेल तर n ची व्हॅल्यू काहीतरी काय, सपोज n ची व्हॅल्यू घेतली 10. मग चला 10 मधनं 3 गेले, उरले किती वाजनो
7 आणि 10 मधनं 6 गेले, उरले किती बाळांनो? 4. मग 7 मोठा का 4 मोठा? तर 7 मोठा. देअरफॉर n मायनस 3 इज बिगर नंबर. करेक्ट आहे? चलो. सो याला मी एक्सपांड करतो आता n मायनस 6 पर्यंत. सो हाऊ विल आय गेट इट? n मायनस 3 into n minus 4 into n minus 5 into n minus 6 factorial divided by n minus 6 factorial is equal to 120. सो यातनं काय काय कॅन्सल होऊन जाईल? n minus 6 n minus 6 कॅन्सल होऊन जाईल. सो n minus 3 into n minus 4 into n minus 5 is equal to 120. सो अशा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स पहा, n minus 3 n minus 4 n minus 5 या सर्व काही कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत की नाही? येस. मग अशा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स शोधा की याचं मल्टिप्लिकेशन 120 येत आहे. हे आपण केलंय ऑलरेडी एकदा. सांगा पटकन. एकदा आपण केलंय, सेम एक्झाम्पल केलंय. येस. 4 5 6. पण n मायनस 3 हा मोठा नंबर आहे, n मायनस 4 छोटा आहे, n मायनस 5 सगळ्यात छोटा आहे. तर मी ह्याला 6 इंटू 5 इंटू 4 असं लिहितो. येस. ह्याला मी 6 बाय 4 असं लिहितो. देअरफॉर बाय ऑब्झर्वेशन n मायनस 3 कशाबरोबर पण तुम्ही घ्या. n मायनस 3 घेतलं तर 6 घ्या, n मायनस 4 घेतलं तर 5 घ्या, n मायनस 5 घेतलं तर 4 घ्या, n मायनस 5 घेतला तर 4 घ्या. येस. चलो. सो n minus 3 is equal to how much? 6. Therefore, n is equal to 9. Next, question number 2. Find m and n. स्टार्टिंगला थोडा हेवी क्वेश्चन पण टेन्शन नाही. Find m and n if m plus n p2 m plus n p2 is equal to 56 and आता हे n मायनस m मायनस n हा वरती आहे. m minus n p2 is equal to 12. ये बच्चों काहीच नका करू. आपला सिम्पली आपला गेम खेळा. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू काढली आहे. लक्षात घ्या, ह्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल, ह्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. ह्या दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्या की आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. सो चला लेट स्टार्ट. सो राईट डाऊन गिवन दॅट m plus n p2 is equal to 56. ओके. देअरफॉर ह्याला सॉल्व्ह करू आपण. m plus n फॅक्टोरियल अपॉन m plus n minus 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 56. मग सांगा आता m प्लस n मोठा का m प्लस n मायनस 2 मोठा? म्हणजे दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्येच्या बेरीज मध्ये 2 लेस केला तर कोणता नंबर मोठा असेल? m प्लस n मोठा असेल. व्हेरी गुड. अप्लाय युअर लॉजिक. हा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पहा, ही दिस इज द टोटल ऑफ 2 नंबर्स.
आणि दिस इज अ टोटल ऑफ 2 नंबर्स आणि त्यातनं 2 लेस केलेत, सेम 2 नंबर, ऑब्वियसली m प्लस n इज बिगर, सो यहाँ पे आ जाएगा m प्लस n एज इट इज इंटू m प्लस n माइनस 1, उसके बाद m प्लस n माइनस 2 फैक्टोरियल डिवाइडेड बाय m प्लस n माइनस 2 factorial is equal to 56. So m plus n minus 2 cancel, m plus n minus 2 cancel. Yes, so क्या बचा, m plus n into m plus n minus 1 is equal to how much, 56. हे बच्चो आता याला सॉल्व करणं एकदम इझी आहे, आपण असंही सॉल्व करू शकतो, बट त्यासाठी मी एक थोडंसं ठिकाणी ट्रिक करतो. मी काय म्हणतो, पुट ही जी m प्लस n आहे ना, ह्याची टोटल मी म्हणतो a आहे, इज अ कॅपिटल ए. ओके, सो माझा हा इक्वेशन काय म्हणून जाईल, a इंटू a मायनस 1 इज इक्वल टू 56. करेक्ट आहे. आता मला सांगा, ए आणि ए मधनं एक गेला, ह्या दोन्ही पण कॉन्जुगेट टर्म्स आल्या, ए आणि ए मधनं एक गेला, ह्या दोन्ही पण कॉन्जुगेट टर्म्स आल्या. सो 56 चे असे दोन नंबर्स होता की जे कॉन्झिक्युटिव्ह आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 56 आहे. 8 7 56, 8 and 7. Very good. So a into a minus 1 is equal to 8 multiplied by 7. Therefore, by observation, a is equal to 50. A is equal to 7. 8 sorry. A is equal to कितना आएगा बच्चों मेरा 8. बट माझी a ची वैल्यू a नहीं है, ठीक है, नो m प्लस n. Therefore, m plus n is equal to 8. इसको बोला मैंने इक्वेशन नंबर 1. फर्स्ट इक्वेशन मला मिळाली. Very good. Also, m minus n p2 is equal to how much, 12. ओके, चलो यहाँ पे आ जाएगा m minus n फैक्टोरियल डिवाइड बाय m minus n minus 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 12. कोणता नंबर मोठा आहे, ऑब्विसली वरचा, कारण की m मायनस n मधनं 2 नंबरचे सबस्ट्रॅक्शन आहे आणि खाली पण 2 नंबर सबस्ट्रॅक्शन आहे, त्या सबस्ट्रॅक्शन मधून अजून 2 नंबर लेस केलेत. सो m माइनस n इज बिगर नंबर, सो उसको एक्सपांड करो. सो m माइनस n इंटू m माइनस n माइनस 1 इंटू m माइनस n माइनस 2 फैक्टोरियल अपॉन m minus n minus 2 factorial is equal to how much, 12. So this is gone, this is gone. So क्या बचा, m minus n into m minus n minus 1 is equal to 12. यहाँ पे मैं करूंगा पुट m minus n is equal to b. तो देखो यहाँ पे क्या बन जाएगा, b into b minus 1 is equal to 12. Therefore इथे काय म्हणतो, 4 and 3, 4 3 12. Very good. So b into b minus 1 is equal to 4 into 3. Therefore b is equal to 4 by observation. B is equal to 4. But b काय माझा बांधनो, m minus n is equal to 4. Now the equation number 2. Equation number 1, equation number 2 ला सॉल्व कर डाला तो लाइक झिंगा लाला. Therefore equation 1 plus equation 2. So m plus n is equal to 8 and m minus n is equal to 4. तो ये गया, क्या बचा, 2m is equal to 12. Therefore m is equal to 6. Therefore
from equation 1. 6 plus n is equal to 8, therefore n is equal to 2. Anything difficult बच्चे in this? कुछ भी नहीं. We just applied two calculations. Others, is it done? ग्रेट. चलो एकदम इझी था. फक्त आपल्याला थोडंसं माइंड अप्लाय करायचं म्हणून इथे थोडं लेंदी वाटतं असे काही क्वेश्चन, बट लेंदी नसतात. नॉर्मली जर आपण थोडा विचारपूर्वक केलं, जर आपलं बेसिक नॉलेज ओके असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट, राईट डाऊन क्वेश्चन नंबर 3. फाइंड आर 12p r minus 2. हा पण रेग्युलर क्वेश्चन आहे. हा पण आपण सॉल्व्ह केलेला एकदा. पण आता करूया आपण. 12p r minus 2 is to 11p r minus 1 is equal to 3/12. 3 is to 14. सॉरी, करेक्ट आहे. चलो त्याला सॉल्व्ह करू आपण. तो काय बनलो, 12 फॅक्टोरियल अपॉन 12 माइनस r प्लस 2 फॅक्टोरियल. कितने लोग को समझाइए. प्लस 2 का घेतला, कारण की ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आला. कारण की मला इथं काय 12 मायनस इंटू ब्रॅकेट r मायनस 2 घ्यावं लागेल ना, आणि इथं बॉक्स ब्रॅकेट टाकावं लागेल, आणि ह्याला फॅक्टोरियल. मी काय केला, हा मायनस साइन डायरेक्ट ह्याला दिला आणि डायरेक्ट ह्याला दिला. मायनस साइन मी काय करून टाकला इथे ब्रॅकेटच्या बाहेर घेतला डायरेक्टली. ओके, चलो, इज टू 11 फैक्टोरियल अपॉन 11 माइनस r प्लस 1 फैक्टोरियल इज इक्वल टू 3/14. सो 12 फैक्टोरियल अपॉन ये कितना आ जाएगा बच्चों, 14 माइनस r फैक्टोरियल. अब यहाँ पे कर देता हूँ मल्टीप्लीकेशन. ये बन जाएगा बच्चों मेरा कितना, 12 माइनस r फैक्टोरियल अपॉन 11 फैक्टोरियल इज इक्वल टू 3/14. सांगा 14 माइनस r मोठा का 12 माइनस r मोठा.
ऑब्विसली 14 मायनस आर, कारण की 14 मधनं 10 गेले उरले 4 आणि हा व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुम्ही तुमचं डोकं अप्लाय करताय फुल, व्हेरी नाईस. सो याला मी म्हणतो 12 इंटू 11 फॅक्टोरियल इंटू 12 माइनस आर फैक्टोरियल, लेकिन तो मैं इसको बाद में लिखता हूँ, डिवाइड बाय 14 माइनस आर इंटू 13 माइनस आर इंटू 12 माइनस आर फॅक्टोरियल. आता तुम्हाला तर कळलंय ना, -1 होऊन 14 मधनं 1 कॅन्सल झाला 3 आले, 13 मधनं 1 कॅन्सल झाला 12 आले. सो आता मी त्याला एलिब्रेट करत बसत नाही तुम्हाला. सो 12 माइनस आर factorial upon 11 factorial. So this 11 got cancelled. 12 minus r factorial get cancelled, and the remaining is equal to 3 upon 14. So जो बचा उसको लिख डालो. So 12 upon 14 minus r into 13 minus r is equal to 3 upon 14. सो ह्याला इकडे घेऊन जा, ह्यांना इकडे घेऊन या. सो ये क्या बन जाएगा बच्चे मेरा, 12 मल्टीप्लाइड बाय 14 अपॉन 3 इज इक्वल टू 14 माइनस आर इंटू 13 माइनस आर. सो 3 एक 3, 3 चौक 12. सो 14 माइनस आर इंटू 13 माइनस आर कितना हो जाएगा बच्चे मेरा, 56. आता मला सांगा, मला सांगा 14 मधनं आर गेले आणि 13 मधनं आर गेले. सो आर ची व्हॅल्यू सपोज 10 घेतली, तर इथे किती 4 आणि इथे किती बांधून 3. म्हणजे मला सांगा हे दोन्ही पण कॉन्जुगेट टर्म्स आहेत की नाही. 14 मायनस आर आणि 13 मायनस आर बोथ आर कॉन्जुगेट टर्म्स. येस. मग आता 8 7 56. सो 8 आणि 7, पण यातला छोटा कोण आहे मोठा कोण आहे, तो 14 मायनस 4 इज मोठा वन. सो इसको मैं ऐसे लिखूंगा 14 माइनस आर इंटू 13 माइनस आर इज इक्वल टू 8 मल्टीप्लाई बाय 7. Therefore 14 minus r is equal to 8 by observation. Therefore r is equal to 6. आहे की नाही मस्त एकदम टकाटक. तर काही लोकांचं तर माझ्या आधी झालं असेल, व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही. आता बरेचसे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता शो दॅट आहे. शो दॅट म्हणजे हे प्रूव्ह होणारच आहे, कसंही करून हे प्रूव्ह होणारच आहे. आता इथं मल्टिप्लिकेशन बरं का, इथे मल्टिप्लिकेशन, इथे पण मल्टिप्लिकेशन. काही लोकांना वाटतं जसं इथं वरती प्रिंटिंग मिस्टेक होती तशी इथं पण प्रिंटिंग मिस्टेक झाली काय, नाही नाही, हा क्वेश्चन तसा आहे.
लिहिलं. शो दॅट n+1 into npr is equal to n minus r plus 1 n minus r plus 1 into n plus 1 pr. ओके चलो. आता आपण एक तर LHS घेऊ शकतो किंवा RHS घेऊ, दोन्हीपैकी एक आपण उचलू आणि त्याला सॉल्व्ह करायला पण सुरुवात करू. तर आपण आधी घेऊयात LHS इज इक्वल टू n+1 इंटू npr. ओके, तो ही जितपर्यंत एक्सपांड होते आपण तिथपर्यंत त्याला काय करू, एक्सपांड करूयात. ओके चलो, तो इसको मैं ऐसे बोलता हूँ n+1 इंटू n फैक्टोरियल अपॉन n माइनस r फॅक्टोरियल. ओके, सो मग सांगा n आणि त्याच्या आधीची टर्म काय म्हणतो n+1 म्हणजेच काय, सपोज n ची व्हॅल्यू 10 आली तर ह्याची n+1 किती 11 आणि हा सपोज 10 फॅक्टोरियल आहे, तर मी ह्याला 11 फॅक्टोरियल लिहू शकतो की नाही, है ना. 11 इंटू 10 फॅक्टोरियलला मी 11 फॅक्टोरियल लिहू शकतो ना, किंवा 11 फॅक्टोरियलला मी 11 इंटू 10 फॅक्टोरियल जर लिहू शकतो तर ह्याला रिव्हर्स वे मध्ये मी 11 फॅक्टोरियल का नाही लिहू शकत. यस, सो मैं इसको बोलता हूं n+1 फैक्टोरियल अपॉन n माइनस r फैक्टोरियल. चलेगा. तो ये बन गया बच्चों मेरा LHS. डन. चलो अभी मैं लेता हूं RHS. सर तुम्ही इथंच का थांबले, कारण की आता मी ह्याला एक्सपांड नाही करू शकत, फर्दर मी ह्याला काही सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही डोकं लावून पहा, वरती 1 आहे खाली r आहे, काहीच करू शकत नाही याला. ओके चलो नेक्स्ट. सो n माइनस r प्लस 1 इंटू n+1 फैक्टोरियल अपॉन n+1 माइनस r फैक्टोरियल. ओके, तो देखो इसको मैं ऐसा करता हूं n माइनस r प्लस 1 इंटू n+1 फॅक्टोरियल अपॉन ह्याचा एक्सपांशन करतो मी. आता काय बांधो, n माइनस r प्लस 1 तो एज इट इज आ जाएगा मेरा ये, और -1 हो जाएगा उसके अंदर, सो ये बन जाएगा n माइनस r फॅक्टोरियल. हे सर्वांना कळालंय. फक्त मी याला रिअरेंज केलं, इथे r ला आधी घेतला 1 नंतर घेतला. ओके, त्याची नेक्स्ट टर्म कशी काढली मी, n माइनस r प्लस 1 -1 है ना. नेक्स्ट टर्म काय -1 येईल, सो 1 1 कॅन्सल झाला, उरला काय n माइनस r फॅक्टोरियल. ओके चलो, सो दिस कैंसल्ड, तो मेरा बचा क्या, इज इक्वल टू n+1 फैक्टोरियल अपॉन n माइनस r फैक्टोरियल इज इक्वल टू LHS. आय कॅन दोन्ही पण सेम, तो याला मी म्हणतो 1, सपोज ह्याला म्हटलं मी 2, therefore from 1 and 2 LHS is equal to RHS. Write it down.
Done. Very good. Very nice. Chalo, chalo. Let's move to the next example. Write down question number 5. How many 4-letter words can be formed? How many 4-letter words can be formed using the letters in the word Madhuri? If number 1, letters can be repeated. Number 2, letters cannot be repeated. ओके बच्चों, डन. आता फर्स्ट टाइम काहीतरी असा क्वेश्चन आलाय जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, जिथे तुम्ही काही लोकांनी इथं प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन मल्टिप्लिकेशन लावून याला सॉल्व्ह केला असेल की माधुरीमध्ये 1 2 3 4 5 6 7 शब्द आहेत, तर 4 लेटरचा वर्ड बनवायचा आहे. तर मग पहिली जागा 7 वेळेमध्ये, नंतरची 7, नंतर 7, नंतर 7, हय हय म्हणजे 7⁴. हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसरं उत्तर काय असेल, लेटर्स कॅनॉट बी रिपीटेड म्हणजे काय असेल, पहिली जागा भरायला 7 जागा, 7 नंतर 6 नंतर 5 नंतर 4. हे जे उत्तर येईल, दिस इज सेकंड कॅन्सर. ओके, दिस इज प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन का बेसिक यूज दॅट वी हॅव डन ओव्हर हियर. आणि हे उत्तर बरोबर पण आहेत, है ना. किती जणांनी केलं? बऱ्याच लोकांनी केले असे, है का नहीं? हाँ, बट आता आपल्याला परम्युटेशन के हिसाब से थोड़ा सा सोचना पड़ेगा. चला या थोड़ा सा हे यालाही मार्क्स मिळतील, डोंट वरी, इसको भी मार्क्स मिलेंगे. लेकिन अभी मैं जो बोलतो ना वो करो, क्योंकि हे जे पुढचे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ना, हे जे सर्व काही, तर त्यासाठी आपल्याला परम्युटेशनची गरज लागणारच आहे. त्यामुळे ह्याला आपण ऍडिशन मल्टिप्लिकेशन नाही सॉल्व्ह करू आणि परम्युटेशन नाही सॉल्व्ह करू. ओके, चला. त्याआधी सर्वात आधी सर्वजण काय करा, परम्युटेशनची आपण थिअरी लिहिली, थिअरी तिथे या आणि तिथं नोट नंबर 1 वाचा. नोट नंबर 1 काय म्हणते? नोट नंबर 1 पा, नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम. म्हणजेच काय आणू, एन पैकी 4 आपण घेतले. ओके, नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ एन ऑब्जेक्ट टेकन आर ॲट अ टाइम म्हणजेच काय, 7 पैकी 4 घेतलेत आपण. एव्हरीवन, वाटल्यास मी एनच्या ठिकाणी काय करतो, 7 ला लागतो, कारण की माधुरीमध्ये 7 वर्ड्स आहेत ना, आणि आरच्या ठिकाणी 4 लागतो. परत एकदा वाचतो मी त्याला. पहा, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ 4 ऑब्जेक्ट्स taken 4 at a time when repetition is allowed is given as n raised to r. आता n ची व्हॅल्यू किती वाजता माझी 7 आणि r ची व्हॅल्यू किती वाजता माझी 4. मला सांगा माझं उत्तर ते चालतं की नाही? 7⁴. येस. सो आपण प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन वापरू शकतो, बट डायरेक्टली आपल्याला काय दिला, शॉर्टकट दिलाय ना. ओके, चलो. त्यानंतर लेटर्स कॅनॉट बी रिपीटेड म्हणतात. इथे काय म्हणतात, लेटर्स कॅनॉट बी रिपीटेड. तर ह्याला आपण रेग्युलर फॉर्म्युला लावणार आहे आपला परम्युटेशनचा. ओके, बट हे तुम्हाला पहिली नोट जी आपण वापरली ती आपण कशी वापरली हे कळलं का? त्यासाठी मी तुम्हाला ती वाचायला लावली आहे. एक्झाम आन्सर कसं लिहायचं ते आपण पाहूयात, पण हे पहिल्या नोटचा आपण इथे वापर केलेला आहे. परत एकदा ती लँग्वेज वाचा. काय म्हणतात बांधव, जर रिपिटेशन जर अलाउड असतील, म्हणजेच काय, माझा जो लेटर आहे, तो वर्ड आहे, तो एम 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 एम
असा पण असू शकतो, कारण की रिपिटेशन इज अलाउड. ए ए ए ए पण असू शकतो. समजतंय? सो रिपिटेशन इज अलाउड. त्यामुळे मला टेन्शन नाहीये ना, मी कुठेही कोणताही नंबर टाकू शकतो. सो राईट डाऊन. गिवन दॅट वी हॅव टू फॉर्म बहुत लिखने का. देखो आता लक्षात घ्या एक सर्वजण, तुम्ही एक्झाम मध्ये तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये आन्सर लिहू शकता. नो बडी विल स्टॉप यू फ्रॉम दॅट. मी तुम्हाला फक्त एवढ्या डिटेलमध्ये का लिहून देतोय, कारण की एव्हरीबडीज अंडरस्टँडिंग इज नॉट सेम. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये लिहून देणार. पण तुम्हाला जर वाटलं ना यार ही गोष्ट अनवॉन्टेड आहे, मला काही एवढी गरज वाटत नाही याची, सो यू मे स्किप दोज. पण अख्खाच्या अख्खा आन्सर नका स्किप करू. डायरेक्ट n⁴ नका लिहू, मग तिथे मार्क्स कटतील मग तुमचे. n⁻r. okay, so write down. Given that we have to form 4-letter word, we have to form 4-letter word, comma, from the letters of the word, Madhuri, Madhuri. Okay, therefore in a word Madhuri, there are 7 letters. So we have to choose. No, choose nahi, arrange. Sorry. So we have to arrange. Four letters out of 7. Therefore, n is equal to 7 and r is equal to 4. But have you understood? n का व्हॅल्यू 7 आणि r का व्हॅल्यू 4 कैसे काय आया? मी तुम्हाला ते थेअरी थ्रू सांगितलं की माधुरीमध्ये 7 वर्ड्स आहेत, त्यामुळे आपल्याला 7 पैकी चूज करायचे. आणि किती चूज करायचे तर 4 चूज करायचे. ओके, आणि आपली जी नोट आहे ती परत एकदा वाचतो आणि ती परत एकदा पहा काय म्हणतात. किंवा तुम्ही डायरेक्ट परम्युटेशनची डेफिनेशन जरी वाचताल तर तिथे तुम्हाला कळेल. परम्युटेशन डेफिनेशन वाचा बघा काय म्हणतात. पहा, अ परम्युटेशन इज अ अरेंजमेंट इन अ डेफिनेट ऑर्डर ऑफ नंबर्स ऑर ऑब्जेक्ट टेकन सम ऑर ऑल ऍट अ टाइम. कळते म्हणजेच काय, परम्युटेशन इज एन डिफरंट ऑब्जेक्ट टेकन आर ऍट अ टाइम. पहा लक्षात घ्या, एन डिफरंट ऑब्जेक्ट टेकन आर ऍट अ टाइम, म्हणजे एन पैकी 4 घेतलेत. समजते. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ परम्युटेशन. आता मी इथून पुढे तुम्हाला डेफिनेशन सांगणार नाही, कारण की आता ती मेकॅनिकल होऊन जाईल पूर्णपणे तुम्हाला. ओके, चलो मग. सो नंबर 1 केस, व्हेन रिपिटेशन इज अलाउड. ओय होय. ओके, चलो. So therefore number of permutation, therefore number of permutations is equal to n raised to r. So is equal to n का वैल्यू कितना बच्चों मेरा 7, r का वैल्यू कितना बच्चों मेरा 4, is equal to 49 into 49 करा. मला आन्सर सांगा. 49 चा स्क्वेअर.
2401. व्हेरी गुड. सो 2401 एवढे आपण शब्द त्यातनं बनवू शकतो जर रिपिटेशन अलाउड असेल तर. 7 पैकी 4 शब्द आपण निवडून. नेक्स्ट नंबर 2. When repetition is not allowed. लक्षात घ्या, इथे अजिबात तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. एकदम सिंपल वे मध्ये आपण फॉर्म्युला लावणार आहोत पाहिजे. ओके, राईट डाऊन. Therefore, number of permutations is equal to. मला सांगा, रिप्लेशन अलाउड नाहीये म्हणजे तुम्हाला काय करायचे, 7 पैकी 4 निवडायचे. सो 7p4 वेज म्हणजे मी त्याला निवडू शकतो. बस इसको सॉल्व कर डाला तो लाइफ जिंकल आला. पण मला तुम्हाला ह्याचं मिनिंग कळलं पाहिजे. काय, आपल्याकडे 7 गोष्टी आहेत, त्यापैकी आपण 4 चूज करतोय. 7 पैकी 4. आर यू गेटिंग दिस? सो या जाएगा 7 फैक्टोरियल अपॉन 7 minus 4 factorial is equal to 7 factorial upon 3 factorial. So this become 7 into 6 into 5 into 4 into 3 factorial upon 3 factorial, and this gone, this gone. So answer will be 7 into 6 into 5 into 4. मला सांगा, आपण जर ह्याला बाय प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन जर सॉल्व्ह केला असता तरी पण ते झालं असतं ना. रिप्लेशन अलाउड नाहीये तर 7 जागा आहेत आणि 4 जागा भरायच्यात. पहिली जागा भरायला 7 ऑप्शन, दुसरी जागा भरायला 7 पैकी 1 गेला, 6 ऑप्शन, नंतर 5 आणि नंतर 4 ऑप्शन. हे केल्यावर हे कंपल्सरी कंपल्सरी कंपल्सरी. तुम्हाला सांगा, हे माझा आन्सर बरोबर आलं की नाही, सेम झालंय की नाही. बट ह्याला किती शॉर्टकट लागला बघा ना. यस. सो 7p4. बच्चों 7p4 कैसे आए वो समझा क्या? दैट इज इंपॉर्टेंट. आउट ऑफ एन ऑब्जेक्टिव टेकन आर एट अ टाइम. That is important. So 840, I am getting the answer. So 840. Write it down fast. Done. Very good. Next. परीक्षेत बांधो, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. Write down question number 6.
Is it done? So let's check. What are they trying to say? Determine नंबर ऑफ अरेंजमेंट्स. लक्षात घ्या, आता एक्झाम मध्ये गेल्यानंतर आता सध्या तरी आपलं परमिटेशन चाललंय आपलं, ओके. पण एक्झामला गेल्यावर सर आम्हाला कळणार कसं की क्वेश्चन परमिटेशनचा का कॉम्बिनेशनचा आहे. सो बिकॉज ऑफ दिस वर्ड अरेंजमेंट जर आलं तर परमिटेशन, आणि जर सिलेक्शन आलं तर कॉम्बिनेशन. येतो बच्चो, जर सिलेक्शन आवड आला तर कॉम्बिनेशन आपल्याला यूज करायचं आहे, आणि जर का अरेंजमेंट हा शब्द आला तर आपल्याला परमिटेशनला यूज करायचं, हे लक्षात ठेवा. सो अरेंजमेंट आपल्याला त्यांनी विचारलंय म्हणून आपल्याला इथं परमिटेशनला यूज करायचं एकदम क्लिअरली. ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ड अल्गोरिदम इफ वॉवल्स आर ऑलवेज टुगेदर. ओके, सो वॉवल्स म्हणजे काय असतात? ए ई आय ओ यू. येस, हे 3 वॉवल स्वर आपण ज्याला म्हणतो है ना, ए ई आय ओ यू, हे काय आहेत? स्वर आहेत, वॉवल्स आहेत. त्यांना आपल्याला काय पाहिजे? टुगेदर पाहिजे. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत पहा. ए आहे, ई आहे का? नाही. ए ई आय, आय आहे, ओ आहे, ओके, यू नाही. सो 3 याच्यामध्ये काय आहेत? वॉवल्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 स्वर आपण इथे पाहू शकतो. ओके, सो पहा. So can the determine number of arrangements of the letters of the word algorithm if vowels are always together? No two vowels are together. कोणते पण vowels, 2 vowels together नाही आली पाहिजेत. तिसरं काय म्हणतात? कन्सोनंट्स आर ऍट इव्हन पोझिशन. जे कन्सोनंट्स आहेत त्यांना इव्हन पोझिशन द्यायची आहे. आता सर कन्सोनंट म्हणजे काय? जे उरलेले आहेत ना त्यांना आपण कन्सोनंट म्हणतो. येस, ए टू झेड मध्ये ए ई आय ओ यू सोडून जेवढे पण बाकीचे वर्ड्स लेटर्स आहेत ते सर्व लेटर्स काय आहेत? कन्सोनंट्स. बोला ना. आणि ओ इज ॲट फर्स्ट अँड टी इज ॲट लास्ट. सो या चारी केसेस या डिस्टिंक्ट आहेत एकमेकापासून, हे सर्वात आधी डोक्यात घ्या. ओके, ह्या चारी केसेस या एकमेकापासून कशा आहेत बाळांनो? डिस्टिंक्ट आहेत, जे आपल्याला काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, चलो. सो आपण एक 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 आता सॉल्व्ह करूयात. ओके, चला पहा. वॉवल्स आर ऑलवेज टुगेदर. ओके, चला राइट डाउन. पहले अपन इसका बैकग्राउंड लिख के लेंगे. राइट डाउन. गिवन दैट we have to make arrangements of the letters of the word algorithm. Letters of the word algorithm. If number 1, write down number 1, vowels are always together. So write down in word algorithm, there are किती vowels बांधो? A I O. There are 3 vowels. There are 3 vowels which are A O I. ओके, चला आता सर्वजण स्क्रीनवर लक्ष देतात. सर्वजण स्क्रीनवर लक्ष देतात. ओके, चला लक्षात घ्या. ओके, इकडे पहा. अल्गोरिदम मग ते काय म्हणतात? आता जो काही शब्द तयार होईल त्याला मिनिंग असेल किंवा नसेल मला घेणं देणं नाहीये. येस बच्चो, चला
पहा इथे, म्हणजे त्यांना क्वेश्चन मध्ये मिनिंग, आपण मिनिंग जर विचार करत असलो तर आपल्याला प्रत्येक शब्द मॅन्युअली तयार करावा लागेल. सो इथे म्हणजे अल्गोरिदम पासून मी असा एखादा शब्द तयार केला, त्याला मिनिंग असणं गरजेचं नाहीये. ओके, मिनिंगलेस शब्द आपल्याला कंपल्सरी पाहिजेत. हा, सो लक्षात घ्या, अल्गोरिदम मध्ये मला सांगा किती वॉवल्स आहेत? 3. आणि मला सांगा कन्सोनन्स किती होणार? कन्सोनन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 9 मधनं 3 गेले, उरले किती? 6 कन्सोनन्स आपल्याकडे झाले. ओके, सो लक्षात घ्या. आता सर्वजण इकडे पहा. ओके, मी काय करतो, एल जी आर आय नाही तर टी एच एम. ओके, हे तर माझे काय झाले? कन्सोनन्स. आणि त्यानंतर मी घेतो, कोणते घेतो? ए ओ आय. ओके, हा असा पण एक माझा शब्द तयार होऊ शकतो. आणि मला मला कंडिशन काय म्हणतो, की हे जे 3 शब्द आहेत ना, हे जे 3 शब्द आहेत, हे नेहमी बरोबर पाहिजेत. हे नेहमी काय पाहिजेत? बरोबरच असले पाहिजेत. म्हणजेच काय, सपोज ह्या बॉक्सला मी उचलून इथे जीच्या ठिकाणी टाकू शकतो, आरच्या ठिकाणी टाकू शकतो. मला असं नकोय की या लोकांमध्ये अजिबात दारारे नकोय. कंपल्सरी ते काय पाहिजेत? बरोबरच पाहिजेत. तर मी काय करतो, ए आय ओ ला एक सिंगल लेटर म्हणून काय करतो? अरेंज करतो. चालेल का? ए आय ओ ला मी काय म्हणतो? दिस इज अ 1 लेटर. ह्याला एक लेटर म्हणून मी काय करतो इथे म्हणतो, जेणेकरून मग मी आता काय म्हणतो, मला ना हे 3 लोकांना नाही तर 1 2 3 4 5 6 आणि 7 लोकांना अरेंज करायचंय. येस बच्चो, कारण की 3 जण मला काय पाहिजे? बरोबर पाहिजेत ना. तुम्ही 3 लेटर्सला काय म्हणलो? एकच लेटर बोललो. अजून देम ऍज अ 1 लेटर. आणि आता मी काय म्हणतो, की जसं मी एल ला अरेंज करू शकतो, त्याच ठिकाणी त्याच प्रकारे मला ह्या बॉक्सला अख्खे अरेंज करायचंय. आय हॅव टू अरेंज दिस बॉक्स इन अ फुल. समजतंय? म्हणून मी काय केलं, त्याला ग्रुप बनवला त्याचा, आणि त्याला काय म्हणलो? एकच. मग मला सांगा, की हे जे 7 लेटर्स आहेत, हे मी 7P7 वेज मध्ये करू शकतो. 7 जागा आणि 7 लेटर्स करू शकतो की नाही करू शकतो? येस, करू शकतो. ओके, आणि मला सांगा, बट हे जे ए आय ओ आहे, हा त्याच्यात पण चेंज होईल. म्हणजे तो आय ओ ए पण लिहू शकतो, त्यानंतर ओ ए आय पण लिहू शकतो, आय ओ आय ए ओ पण लिहू शकतो. म्हणजे हा त्याच्यामध्ये चेंज करेल ना स्वतःला. म्हणजे हा ए काय म्हणून, आय काय म्हणून, अरे तू काय नेहमी 1 नंबर थांबतो, मला पण 1 नंबर थांबायचंय. म्हणजेच काय होईल, की हे जे 3 लेटर्स आहेत, हे एकमेकांमध्ये कसे पण अरेंज होऊ शकतात ह्या बॉक्समध्ये. बच्चो, एकदम इझी. म्हणजेच मी काय म्हणतो, ह्याच्या बॉक्समध्ये जे अरेंजमेंट आहेत, त्या 3 जागा आणि 3 लेटर्स मध्ये अरेंज होऊ शकतात. होऊ शकतात. येस. आता मला सांगा अण्णो, की जर का मला हे 7 लेटर्स अरेंज केले, त्यानंतर मला ह्यांना चेंज करणं कंपल्सरी का ऑप्शनल आहे? दॅट इज कंपल्सरी. सो मल्टिप्लिकेशन. बच्चो, हॅव यू अंडरस्टूड दिस? एवरीवन रिप्लाई. अगर नहीं समझे तो मैं वापस बोलता हूं. या फिर एक बार थेरी लिख लो. थेरी लिहिताना एकदम शिद्दत से लिखो, तर तुम्हाला कळून जाईल की नेमकं आपल्याला करायचंय, करतोय काय आपण. ओके, सो राईट डाऊन. देर आर 3 vowels A, O, I and 6 consonants. कंटिन्यू करा. And 6 consonants. Okay, next line. Let's consider AOI as a group and 1 letter. As a group and 1 letter. Therefore, we have to arrange
therefore we have to arrange, therefore we have to arrange 7 letters into bracket. कसं करा बांधू पहा माझ्याकडे टोटल 9 होते, एव्हरीवन स्क्रीनवर पहा माझ्याकडे टोटल 9 होते, त्यातनं 3 लेस झाले, पण तिघांचा एक ग्रुप बनला आणि तो ऍड झाला. सो पहा 9तनं 3 गेले, उरले किती 6, आणि 6 मध्ये एक ऍड झाला, उरले किती बांधू 7. गेटिंग दिस? Okay, next line. This can be done in 7p 7 ways. ओके, 7p 7 ways. त्याच्यानंतर खालच्या लाईनला एक लाईन मोकळी ठेवतात आणि मोठ्या अक्षरात लिहितात, म्हणजे नाही का आपण आधी लिहितो तसं अँड. नेक्स्ट लाईनला in a group of 3 vowels, in a group of 3 vowels, they can be arranged in a group of 3 vowels, they can be arranged among themselves among themselves in 3p 3 ways. In a 3p 3 ways. Therefore using principle of multiplication. Next line. Therefore using principle of multiplication. Therefore number of words principle of multiplication, number of words can be formed being vowels together. कितना 7p 7 into 3p 3, that is 7 factorial into 3 factorial. 7 minus 7 आ जाएगा 0 factorial, 0 factorial मतलब 1. सो 7 factorial कितना बच्चों 50 40 आई थिंक. चेक करा एकदा. 7 factorial 50 40 into 6. How much is that? तीस 240. व्हेरी गुड. 30 240. बच्चो हॅव यू अंडरस्टूड? आपण काय केलं पहा लक्षात घ्या. असे क्वेश्चन तुम्हाला रेग्युलरली येतील की वॉवल्स आर ऑलवेज टुगेदर. लक्षात घ्या, वॉवल्स आर ऑलवेज टुगेदर म्हणजेच काय की आपल्याला काय करायचंय की त्यांना एक ज्यांना आपल्याला एकत्र ठेवायचंय त्यांचा एक लेटर आपण अज्युम करू. ओके, आणि त्यांना आपण काय करू, त्या लेटर एक लेटर अज्युम करून आपण आता 9 लेटर नाही अज्युम आपल्याला अरेंज करायचे. आपल्याला किती करायचे? एन मायनस ज्यांना अरेंज करायचे ते, आणि त्याच्यामध्ये +1 ऍड करायचा आहे. येस, लॉजिकली जर आपण विचार केला तर LGRTHM हे किती बनतात? 6 बनतात. आणि हा एक लेटर आपण अज्युम केलं, हा एकच झाला. किती झाले? 7 झाले.
येस 6 आणि 1 किती झाले 7 जणांना आपल्याला काय करायचं इथे अरेंज करायचंय म्हणजे 7 जागा आहेत 7 लेटर्स आहेत तर आपल्याला काय करायचंय 7P7 मध्ये आपण त्याला अरेंज करू शकतो. त्याच्यानंतर ज्यांना आपण टुगेदर ठेवलंय ते पण त्यांच्यामध्ये कसे पण अरेंज होऊ शकतात ना. येस म्हणून आपण त्यांना काय करणार ऍज अ सिंगल वर्ड अजून केल्यामुळे त्यांच्यामध्ये अजून अरेंजमेंट ही पाहणार. जसं 3 जागा आहेत आणि 3 जागामध्ये 3 नंबर्स आहेत. नंबर 2 नो टू वॉवल्स आर टुगेदर. ओ हो 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 कोणते पण 2 वॉवल्स टुगेदर नकोय. होय होय हे सगळ्यात भारी क्वेश्चन आहे. राईट डाऊन नो टू वॉवल्स आर टुगेदर. राईट डाऊन. आता लक्षात घ्या नाही आधी समजून घ्या मग लिहा. ओके नो टू वॉवल्स म्हणजे कोणते पण 2 वॉवल्स एकत्र. आता इथं काय होते 3 वॉवल्स टुगेदर पाहिजे. इथं काय म्हणतात नो टू वॉवल्स आर टुगेदर. एकदम सिंपल ट्रिक आहे इथे पहा लक्षात घ्या. माझ्याकडे कन्सोनंट किती आहेत कन्सोनंट जर का मला ते टुगेदर नको आहेत तर मला काय करावं लागेल प्रत्येक कन्सोनंटच्या आड माझ्याकडे 6 कन्सोनंट्स आहेत. बोला बाळांनो 1 2 3 4 5 6 कन्सोनंट माझ्याकडे आहेत. येस ओके आता मला काय करायचं वॉवल्स अशा प्रकारे अरेंज करायचे की दोन्ही पण वॉवल्स एकत्र नाही आले पाहिजेत. म्हणजे मला सांगा मी पहिला वॉवल जर इथे टाकला दुसरा वॉवल जर इथे टाकला आणि तिसरा वॉवल जर इथे टाकला कारण की माझ्याकडे 3च वॉवल्स आहेत. समजतंय तर मला सांगा माझी कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही. म्हणजे व्ही सी 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 व्ही सी 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 व्ही. येस किंवा मी इथे पण एक वॉवल टाकू शकतो इथे पण वॉवल टाकू शकतो पहा इथे पण माझी कंडिशन सॅटिस्फाय झाली नो टू वॉवल्स आर टुगेदर. किंवा इथे पण टाकू शकतो इथे पण टाकू शकतो इथे पण माझी कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता तुम्ही कोणते पण 3 निवडा. मग सांगा वॉवल्स म्हणजे टुगेदर आहेत का. बोला बाळांनो वॉवल्स टुगेदर आहेत का नाहीयेत. मग मला सांगा फॉर कन्सोनंट्स कन्सोनंट्स माझ्याकडे किती आहेत 1 2 3 4 5 6 कन्सोनंट आहेत आणि जागा पण किती आहेत 6. दॅट कॅन बी डन इन 6P6 वेज. ओके व्हेरी गुड. आता माझ्याकडे पहा वॉवल्स वॉवल्स किती बांधतो माझ्याकडे पहा 1 2 3च वॉवल्स आहेत पण माझ्याकडे जागा किती आहेत 1 2 3 4 5 6 7. मला 7 पैकी 3 जागा अरेंज करायच्या. सो 7P3 वेज मध्ये मी कोणत्या पण ठिकाणी टाकू शकतो की नाही 7 पैकी कोणत्याही 3 ठिकाणी. सो वॉवल्स कॅन बी अरेंज इन 7P3 वेज. बच्चू हे समजलं असेल तर येस म्हणा नसेल समजलं डायरेक्ट नो म्हणा. है ना 7 जागा आणि 3 अरेंज करायचे. इथे पहा 6 जागा आणि 6च्या 6 अरेंज करायचे. ग्रेट चलो थेरी लिखणे का कोणाला काय अडचण 3 4 जणांनीच रिप्लाय केलाय बाकीचे कुठे आहात. ओके ग्रेट चलो सो राइट डाउन given that given that there are 6 consonant and 3 vowels. ओके त्यानंतर खाली लिहा. So consonant can be arranged consonant can be arranged in 6P6 ways.
कारण की ते तर आपल्याला करायचेच आहेत. in 6p6 ways. Next line. Condition that no two vowels are together. Condition that no two vowels are together. Vowels can be arranged. Vowels can be arranged after consonants. Vowels can be arranged after consonants alternative places. At alternative places. At alternative places. Next line. Therefore, there will be 7 places. Therefore, there will be 7 places to arrange 3 vowels. To arrange 3 vowels. Next line. Therefore, vowels can be arranged in. Therefore, vowels can be arranged in. Seven P3 ways. Seven P3 ways. Therefore, using principle of multiplication. Number of words can be arranged when no two vowels are together. Number of words can be arranged when no two what vowels are together is equal to 6p6 into 7p3 ways. So is equal to 6 factorial into 7 factorial upon 4 factorial. So इसको सॉल्व कर डाला तो लाइफ झिंगा आला. किती आले? वाटल्यास हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या एक्झाम कुठेतरी कोपऱ्यामध्ये. हे 7 प्लेसेस कसे आले हे तुम्हाला कळेल. हे 3 नंबर तो 1 नंबर इसको आयएमपी करो रे. ह्याच्यामध्ये मुलं इतके फसतात ओय होय होय होय. ते काय करतात क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 ला काय करतात कम्पेअर करतात आणि इथे त्यांची विकेट जाते.
consonants are at even positions. झालंय का उत्तर सांगा ना मला याचं. इसका आंसर कितना है? 6 इंटू 5 इंटू 7 फैक्टर कितना था मेरा? 50-40 था शायद. 1,51,200. व्हेरी गुड. आंसर इज 1,51,200. Next. Right on. Consonants are at even positions. Consonants are at even position. Question number 3 है ना ये. Okay. Okay. Consonants are at even places or positions, whatever. ओके. चल लक्षात घ्या. आता बच्चा क्या करता है? हाँ अपने पास कितना है? हाँ 6 कंसोनेंट ना. सो सी 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 सी. रॉन्ग बता रहा हूं. दिस इज रॉन्ग. ओके. वो क्या करते हैं? हाँ सी. सो ये 2, ये 4, ये 6, ये 8, ये 10, अजून 1 2 3 और ये सी और ये 12. ओके. बोलता है चलो ये हो गए इवन पोजिशंस. वो रॉन्गली ऐसा बोलता है. उसके बाद बोलता है चलो वॉवल्स को अपन क्या करेंगे? 1 2 3 4 5 6 7 किधर भी डाल सकते हैं अपन. ये 7 के 7 प्लेसेस पे किधर भी डाल सकते हैं. अरे बच्चा लेकिन मेरे पास वॉवल्स तो 3 ही है ना. अगर मैं यहाँ पे 3 वॉवल डाल दूंगा तो ये सी मेरा इधर आ जाएगा 7 पोजीशन पे, ये आ जाएगा 9th पोजीशन पे, ये आ जाएगा 11th पोजीशन पे. तो तेरी कंडीशन सेटिस्फाई कहां पे हुई? समजतंय? प्रॉब्लेम कुठे होतो समजतंय? निम्म्या लोकांनी असा विचार केलाच असणार आहे. मी सांगतो ना. ओके. सो दिस इज रॉंग. ओके. 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 व्हेरी गुड. विचारच नाही केला. व्हेरी नाईस. अजून भारी. टेन्शनच नाही. ओके. चल लक्षात घ्या. ते काय म्हणतात कन्सोनंट्स मला इव्हन पोझिशनला पाहिजे. आता मला सांगा अल्गोरिदम. ओके. अल्गोरिदम मध्ये किती वर्ड्स आहेत बाळांनो? किती लेटर्स आहेत बाळांनो? 9. टोटल 9 आहेत. ओके. म्हणजेच पहा त्याकडे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 अँड 9th पोझिशन माझ्याकडे असणार आहे. करेक्ट आहे. मला सांगा इव्हन प्लेसेस किती आहेत माझ्याकडे? पहा मला 9 लेटरचा वर्ड आहे माझ्याकडे आणि मला फॉर्म पण 9 लेटरचा वर्डच करायचा आहे. ओके. तर इव्हन पोझिशन कोणत्या आहेत? पहा इथं मी कन्सोनंट टाकू शकतो, इथेही कन्सोनंट टाकू शकतो, इथेही कन्सोनंट टाकू शकतो, इथेही कन्सोनंट. तर माझी जी कंडिशन होती कन्सोनंट्स ऍट इव्हन पोझिशन्स, मला सांगा ती फुलफिल होते की नाही होते? इथे जर मी सी सी टाकली तर सर पण 2 कन्सोनंट टाकले तर काय? अरे पण मी कन्सोनंट इथे पण तर टाकू शकतो आणि इथं मी आणलो वॉवल 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 3 वॉवल टाकू शकतो की नाही? पण माझी कंडिशन होते पहा असा जर माझा वर्ड तयार झाला तर मला प्रॉब्लेम काय? माझ्या इथं सेकंड नंबरला कन्सोनंट आहे, फोर्थला कन्सोनंट आहे, सिक्सला कन्सोनंट आहे, एटला कन्सोनंट आहे. ते असं म्हणतात का की ऑड नंबरला आम्हाला कन्सोनंट नकोय? ऑड नंबरला टाकू शकता ना तुम्ही, पण मला इव्हनला कन्सोनंटच पाहिजे. तिथं वॉवल येता कामा नाही. समजते बाळांनो? आता मला सांगा की जे कन्सोनंट्स आहेत ते मी किती जागेमध्ये प्लेस करू शकतो? बोलून बाळांनो. माझ्याकडे 6 ऑप्शन्स आहेत आणि माझ्याकडे इव्हन प्लेसेस किती आहेत बाळांनो? 1 2 3 आणि 4. सो मी त्याला 7p4 वेज मध्ये अरेंज करू शकतो. 6 जणांना 4 जागेवर. येस एव्हरीवन. 6 जणांना 4 जागेवर अरेंज करू शकतो. येस. त्याच्यानंतर आणि मला सांगा सर उरले किती? बा हा एक
2 3 4 आणि 5 जागा उरल्या. तर या 5 जागा मी 5p5 वेज मध्ये भरू शकतो की नाही? कारण की माझ्याकडे 3 वॉवल्स आहेत आणि 2 कन्सोनंट पण उरले, कारण की मी फक्त इथे 4च अरेंज केलेत है ना. मी फक्त अरेंज किती केलेत? 4च केलेत. आता उरले किती? 2 उरलेत ना. ते 2 मी असे ऑड ठिकाण टाकू शकतो की नाही? येस. सो मी त्यांना 5p5 वेज मध्ये अरेंज करू शकतो. बट यू हॅव यू अंडरस्टूड दॅट? और शुड आई रिपीट? एनीबडी वॉन्ट मी टू रिपीट? खूप इझी बच्चो. ते शिद्दत से सुनो बस. गोधडीतनं बाहेर या आणि ऐका. ओके, परत दबा. Okay, so I have to form a word. I have to form from a word algorithm. Okay, condition that मेरे जो इवन प्लेसेस है वहां पे मुझे कंसोनंट ही चाहिए. मग सांगा कंसोनंट इवन पोझिशन किती आहेत? 1 2 3 4. ओके, हे 4च आहेत आणि माझ्याकडे कन्सोनंट किती होतं? 6. तर मी काय म्हणतो, मी 6 कन्सोनंट 4 प्लेसवर काय केले? अरेंज केले. ओके. अरे पण मला अरेंज किती करायचे? 9 लेटरचा वर्ड करायचा ना मला. समजतंय? म्हणजे आता माझं काय उरले? 3 वॉवल्स उरलेत आणि 2 कन्सोनंट उरलेत. तर मी त्यांना उरलेल्या पहा 1 2 3 4 5 या 5 ठिकाणी मी कुठेही वॉवल्स टाकू शकतो आणि कुठे उरलेले 2 कन्सोनंट टाकू शकतो इन 5p5 वेज. Yes, so write down. In a word algorithm, in a word algorithm, there are 9 letters. There are 9 letters. Therefore, 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 there are 4 even positions. Therefore, there are 4 even positions and 5 odd positions. Therefore, there are 4 even positions and 5 odd positions. Next line. We have 6 consonants with us. We have 6 consonants with us. Therefore, 6 consonants can be arranged at 4 places. Therefore, 6 consonants can be arranged at 4 places in 6p4 ways. In 6p4 ways. Okay. Next line. Next line. Remaining 5 places. Okay, remaining odd places. Remaining odd places can be occupied by can be occupied by can be occupied by 3 vowels and
can be occupied by 3 vowels and 2 consonants, 3 vowels and 2 consonants in 5p5 ways. In 5p5 ways. Therefore, number of permutations when consonants are at even places is equal to 6p4 into 5p5. This is equal to 6 factorial upon 2 factorial into 5 factorial. So tell me इसका आंसर. बोलो बच्चों. 720 into 60. 43200. व्हेरी गुड. एकच क्वेश्चन आपण तासभर झाला खेळतोय. बट इम्पॉर्टंट पण आहे. खूप सारे म्हणजे खूप सारे कन्सेप्ट यांनी आपल्याला क्लिअर केल्या. त्या अख्खा क्वेश्चनच आयएमपी आहे. लास्ट वन एकदम इझी. O is at a first place and T is at a last place. O at first and T at last place. ओके. चलो आता सांगा ते काय म्हणतात. अल्गोरिदम नावाचा शब्द आहे. तर ओला मला फर्स्ट पोझिशन द्यायची कंपल्सरी आणि टी ला मला काय द्यायची लास्ट पोझिशन द्यायची आहे. म्हणजे ओ ची जागा पण फिक्स आहे. मग सांगा ओला एकच जागा आणि एकच शब्द. फर्स्ट जागा ला एकच शब्द आहे आणि एकच जागा आहे. तर मी त्याला 1p1 वेज मध्ये भरू शकतो. बोलो बच्चो. टी ला पण एकच जागा एकच शब्द. मी त्याला 1p1 वे मध्ये भरू शकतो. आता मग मला सांगा उरले किती. इथे उरले 7. ते उरलेले 7 मी 7p7 वेज मध्ये भरू शकतो ना. फक्त ओ आणि टी ला अरेंज केलं. उरले किती 7. 9तनं 2 गेले. उरले किती 7. तर 7 जागा 7 प्लेसेस 7p7. एकदम इझी. राईट डाऊन. O can be arranged at a first place. O can be arranged at first place in 1p1 ways. नेक्स्ट लाइन ला लिहा and T can be arranged at last place in 1p1 ways and remaining 7 letters can be arranged at 7 places in 7p7 ways. Therefore, using principle of multiplication. 7p7 ways.
50-40. वन P1 म्हणजे 1 फॅक्टोरियल इज अ व्हॅल्यू ऑफ 1. 1 फॅक्टोरियल का व्हॅल्यू 1 आहे. डन. एकदम इंटरेस्टिंग चैप्टर, वेरी इंटरेस्टिंग, यूजफुल एज वेल. इतना दिमाग दौड़ाना पड़ता है ना, क्या बताओ. अभी काही लोक त्याच्यामध्ये केमिकल होऊ शकतो, लक्षात घ्या. काही लोक खूप अतिविचार करतात, ते इंग्लिश नीट वाचत नाहीत, त्याचा परिणाम तो आहे की जर ज्याचा कन्फ्युजन होतोय त्यांनी त्याची इंग्लिश ती नीट वाचलेली नाहीये त्यांनी, दॅट इज फॉर शुअर. जिसका भी कन्फ्युजन हो रहा है त्याने समजून घ्या, आपण इंग्लिश नीट वाचण्याची गरज आहे. राइट डाउन क्वेश्चन नंबर 7. Write it down fast. Question number 7. Yes, done with the writing. ओके, थांबू आपण इथे आज. हा क्वेश्चन आपण उद्या सॉल्व करणार. येस, दोज हू वॉन्ट टू ट्राय यू कॅन ट्राय. 8 नंबर पण इझी आहे, चेक ट्राय करा होत असेल तर. ओके, आता ट्राय करायला सुरुवात करा. जे आतापर्यंत आपण वर्गात केले ते प्लीज डू रिवाइज ॲट होम. नाहीतर तुम्ही जर म्हणता ना अरे सरांनी घेतलेच बरोबर असतील, तुमचं लॉजिक कधी डेव्हलप होणार नाही. ओके, परमिशन चॅप्टर असा आहे की तुम्हाला क्लास बरोबर संपवावं लागेल. ओके, चलो सी यू देन, हॅव अ नाईस डे.